महालक्ष्मी रेसकोर्सवरील थीम पार्कचा मार्ग मोकळा झालाय। महालक्ष्मी रेसकोर्सची 120 एकर जागा पालिकेकडे येणार असल्याची माहिती आहे। तर मुंबई महापालिकेला जागा देण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे। रेसकोर्सची जागा सेंट्रल पार्क ओपन स्पेस गार्डनसाठी वापरणार आहे। तर राज्य सरकारने दिलेल्या या मंजुरीमुळे मुंबईकरांसाठी नियोजित थीम पार्क गार्डन आणि ओपन स्पेससाठी सुविधा केली जाणार आहे। अडग्याची कार्यवाही अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे असं महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे। तर मुंबईमधील महालक्ष्मी रेसकोर्स या ठिकाणी थीम पार्क उभारलं जाणार आहे। या पार्कसाठी आता मार्ग मोकळा झाला आहे, कारण महालक्ष्मी रेसकोर्सची 120 एकर जागा पालिकेकडे येणार आहे। त्यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिली आहे। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव हे थेट आपल्या सोबत जोडले गेले आहेत। स्वप्नील, काय सांगाल? महालक्ष्मी रेसकोर्सवरील थीम पार्कचा मार्ग मोकळा झाल्याचं दिसतंय, नेमकं कधीपासून आता या कामाला सुरुवात होणार आहे? सध्याचे एकूण काय अपडेट्स आहेत? पर महालक्ष्मीच्या रेसकोर्सवरती जो थीम पार्क बनणार होता त्यासाठी तो मार्ग आता मोकळा झालेला आहे। राज्य सरकारकडून 120 एकर जागा आहे ती देण्यात येणार आहे। ही जी जागा आहे ती रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फला देण्यात आली होती 1914 साली। 291 एकरची ही जागा होती आणि यातूनच आता खरं तर 120 एकरची जागा देण्यात येणार आहे। 2013 साठी रॉयल वेस्टर्न टर्फची जे करार होता तो करार संपलेला आहे। म्हणजे 99 एकर जागा आहे ती आता रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फला देण्यात येणार आहे। मात्र 120 एकरची जागा देण्यात येणार आहे। यावरती आता खरं तर ठाकरे गटाकडून आक्षेप घेतला जाऊ शकतो, कारण महालक्ष्मीच्या थीम पार्कवरती त्यांचा आक्षेप होता। तर यावरती ठाकरे गटाच्या नेत्यांचे, विशेषतः युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांचं नक्की काय प्रतिक्रिया येते हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आता शिवसेना युबीटी कडून यावर नेमकी काय प्रतिक्रिया येते ते बघावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।